शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकात येणारा व्हायरस व त्यावरील उपाययोजना या विषयावर माहिती बघणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येतात. तसेच बरेच शेतकरी बांधवांच्या पपई, मिरची, टोमॅटो अशा विविध पिकात येणारी समस्या म्हणजे व्हायरस. व्हायरस हे वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. तर त्यात आपण नियंत्रण म्हणून जर बघायचे झाले तर काही कॉमन प्रॅक्टिस आहेत व आपण उत्पादन घेताना काय करावे व काय करू नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. शेतकरी मित्रांनो, व्हायरस म्हणजे काय व तो कसा येतो? तर पिकात व्हायरस, विषाणू येण्याचे मुख्य कारण मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारखे रसशोषक कीटक आहेत, जे रोगग्रस्त झाडावरून निरोगी झाडावर विषाणू पसरवतात. तसेच त्याच्या हालचाली व त्यांच्या खाण्यामुळे पिकात विषाणूंचा प्रसार होतो. तर लक्षणे जर आपण बघितली, व्हायरस आल्यावर पिकातील पाने ही गोळा होण्यास सुरुवात होते. पानांचा चुरडामुरडा होताना दिसून येत असतो. तसेच काही पिकात आपल्या पाने ही पिवळी होताना दिसून येत असतात. तर तेही ओळखणे हे गरजेचे आहे. तर असे लक्षणे दिसताच बाधित झाडे नष्ट करा. नीम तेल म्हणजे नीम ऑइल फवारा. पिवळे चिकट सापळे लावा आणि शेतातील तण काढून टाका. पिकात व्हायरस येण्याची प्रमुख कारणे जर आपण बघितली तर रसशोषक कीटक, पांढरी माशी, मावा, ॲफिड्स, तुडतुडे, फुलकिडे, थ्रिप्स हे विषाणू पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम आहेत. त्यामुळे वेळोवेळी आपण कीड नियंत्रण करणे हे गरजेचे आहे. रोगाचा प्रसार म्हणजेच संक्रमित रोपांना स्पर्श करून निरोगी झाडाला हात लावल्यास किंवा छाटणीची अवजारे निर्जंतुक न करता वापरल्यास रोग पसरतो. दूषित बियाणे किंवा रोपांचा वापर केल्यास व्हायरससारख्या रोगांचा प्रसार होऊ शकतो. तणांमुळे येणारा व्हायरस म्हणजे शेताच्या कडेला असलेली तणं व्हायरसला आश्रय देतात, जिथून ते मुख्य पिकावर येतात. बदलणारे हवामान, कोरडे आणि उबदार हवामान कीटकांच्या वाढीस पोषक असते, त्यामुळे वातावरण बदलल्यावर योग्य ती फवारणी करावी. तर व्हायरसवर जर आपण उपाय व नियंत्रण बघायचे झाले तर बाधित झाडे उपटून टाकणे. व्हायरसवर थेट औषध नाही, त्यामुळे लक्षणे दिसणारा भाग किंवा पूर्ण झाड उपटून जाळून टाका व नष्ट करा. कीटक नियंत्रण म्हणजे रसशोषक किडींना रोखण्यासाठी योग्य कीटकनाशकांची, उदाहरणार्थ इमिडाक्लोप्रिड, ॲसिटामिप्रिड यांची फवारणी करा किंवा बाजारात नवीन जी कीटकनाशके आहेत त्याचा अवलंब करावा. उदाहरणार्थ एक्सपोनस, ग्रासिया, सिमोडिस, इफिकॉन या कीटकनाशकांचा वापर करावा. निंबोळी अर्काचा वापर 5% निंबोळी अर्क फवारल्यास कीटकांचे नियंत्रण होते. पिवळे व निळे सापळे म्हणजे पांढरी माशी आणि मावा पकडण्यासाठी पिवळे सापळे तर फुलकिड्यांसाठी निळे सापळे एकरी 20 ते 25 प्रमाणात लावा. शेत स्वच्छ ठेवणे म्हणजे शेतातील आणि बांधावरील तण नष्ट करा. प्रतिकारक्षम जातींची लागवड करणे, व्हायरस सहन करू शकतील अशा सुधारित किंवा संकरित वाणांची निवड करा. आंतरपीक व पट्टा पेरणी म्हणजे मुख्य पिकाच्या भोवती मका किंवा ज्वारीसारखे सापळा पीक लावा. तर शेतकरी मित्रांनो, अनेक पिकात व्हायरस हा येत असतो, तसेच लक्षणे सुद्धा वेगवेगळी असू शकतात. तर मी ही जी माहिती सांगितली आहे तर याचा वापर करून आपण व्हायरस नियंत्रण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकातील व्हायरस व त्यावरील उपाययोजना यांबद्दल माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.